Good morning, student. Today we are going to study the first chapter of second part. पहिले जे 5 चॅप्टर आहेत 1 ते 5 हे पार्ट 1 मध्ये येतात आणि 6च्या पुढचे जे आहेत ते पार्ट 2 मध्ये येतात. ओके, मग सायन्सचे जे आहेत ते पार्ट 1 आणि पार्ट 2 डिवाइड होतात. त्यानुसार म्हणजे 40 मार्काचा पार्ट 1 आणि 40 मार्काचा पार्ट 2, 20 मार्काचे प्रॅक्टिकल, 10-10 मार्काचे पार्ट 1 आणि पार्ट 2चे असे एकूण 100 मार्क असतात. फर्स्ट सेमिस्टरचे 100 मार्क्स, सेकंड सेमिस्टर फॉर 100 मार्क्स, अशा पद्धतीने 200 मार्क्सची टोटल ॲडिशन होऊन ॲव्हरेज घेतलं जातं आणि तुम्हाला मग फायनलला म्हणजेच 9वीच्या शेवटच्या एक्झामचे जे मार्क्स असतात ते टोटल ॲव्हरेज म्हणून येत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे दोन्ही सेमिस्टर महत्त्वाचे असतात. तर सेकंड पार्टचा फर्स्ट चॅप्टर आहे classification of plants. As we know, living organisms are divided into basically two types. One is a living आणि दुसरा नॉन लिव्हिंग. लिव्हिंगमध्ये सुद्धा आहे प्लांट्स आणि ॲनिमल्स. त्यातला आता प्लांट्सबद्दल पाहू. इथे पहा एक ट्री डायग्राम दाखवलेली आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स ऑफ सेल, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. आता या दोघांचा डिफरन्स काय आहे तर बेसिक डिफरन्स आहे प्रोकॅरियोटिक सेल्स डू नॉट कंटेन अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस. यांच्यामध्ये असा वेगळा असा न्यूक्लियस दिसून येत नाही, त्यांना आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये अजूनसुद्धा आहेत की ज्यांचे अदर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे किंवा आपण पाहतो की सेल म्हटलं की सेलमध्ये येतो न्यूक्लियस, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्यूल असे वेगवेगळे पार्ट्स येतात. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मात्र हे पार्ट कंप्लीट असे डिस्टिंक्ट असे दिसून येत नाही, वेगळे असे आपल्याला दिसून येत नाही. तर युकॅरियोटिकमध्ये मात्र न्यूक्लियस डिस्टिंक्ट म्हणजे वेगळा असा स्पष्ट दिसून येतो आणि ऑल अदर पार्ट्स आर डिस्टिंक्टली कॅन बी व्हिजिबल, ते आपल्याला सहजासहजी वेगळे दिसतात. नंतर प्रोकॅरियोटिक सेल हा कशात असतो तर त्याचा बेसिक किंगडम आहे मोनेरा. म्हणजेच मोनेरा म्हणजे जे काय या बॅक्टेरिया वगैरे आहेत ते बॅक्टेरिया याच्यामध्ये येतात. युकॅरियोटिक सेल्स आर अगेन डिवायडेड इंटू टू टाईप्स, डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सेल, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल, एकच सेल असलेले किंवा एका सेलपासून बनलेले त्याला म्हणतात युनिसेल्युलर. आणि दुसरा आहे मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय, ज्यांच्यामध्ये मोर दॅन वन सेल आहेत. युनिसेल्युलरचा किंगडम आहे प्रोटिस्टा. मग प्रोटिस्टा म्हणजे काय, जे जे काही पॅरासाइट्स आहेत, अमिबा, पॅरामेशियम सारखे, ते याच्यामध्ये येतात. मल्टीसेल्युलर आर अगेन डिवायडेड डिपेंड्स ऑन दी सेल वॉल. आता आपण हे याच्या अगोदरही स्टँडर्डमध्ये स्टडी केलं आहे की प्लांट सेलला सेल वॉल असते आणि ॲनिमल सेलला सेल वॉल नसते. त्याच्याहून ते दोन पार्टमध्ये डिवाइड होतात, विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल. विदाऊट सेल वॉल म्हणजे सेल वॉल जर नसेल तर त्याला आपण ते जे आहे ते ॲनिमल्समध्ये येतात, दॅट मीन्स द किंगडम ॲनिमेलिया. आणि सेल वॉल असलेले अगेन दे आर डिवायडेड इंटू टू टाईप्स. एक आहे ऑटोट्रॉपिक आणि दुसरे आहेत हेट्रोट्रॉपिक. म्हणजेच हेट्रोट्रॉप्स आणि ऑटोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप्स म्हणजे तरी काय, जे दे कॅनॉट मेक देअर ओन फूड अँड दे आर डिपेंड्स ऑन दी अदर फॉर देअर फूड. जे दुसऱ्यावर डिपेंड आहेत, पॅरासाईट आहेत, ते दुसऱ्यावर डिपेंड आहेत फूडसाठी, त्याला म्हणतात हेट्रोट्रॉप्स. आणि ऑटोट्रॉप म्हणजे तरी काय, that is the plants or the living organism which make their own food with the help of sunlight, carbon dioxide, chlorophyll, called as autotrophic. photosynthesis जी प्रोसेस करतात ते प्लांट्स करतात ते ऑटोट्रॉपिक आहे, दॅट मीन्स दे कॅन मेक देअर ओन फूड. ओके, मग आपल्याला त्याचं किंगडम आहे प्लॅन्टी आणि हेट्रोट्रॉपचं आहे फंगाय. सो सियर हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिंग क्लासिफाईड. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम बेसिकली क्लासिफाय होतात लिव्हिंगमध्येच प्लांट आणि ॲनिमल, जे आपल्याला स्टार्टिंगला माहिती आहे. यू हॅव ऑलरेडी स्टडीड द किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा अँड फंगी ऑफ द 5 किंगडम. क्लासिफिकेशन सिस्टीम बाय रॉबर्ट विटकर फॉर द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. what are the hidden secrets of the kingdom Plantae which imparts this green freshness to our surrounding. आपल्या ज्या आसपास ग्रीनरी दिसते ती कशामुळे, इट जस्ट बिकॉज ऑफ प्लांट्स अँड प्लांट्स हॅविंग क्लोरोफिल किंगडम. Just know how
just how much diversity is there in this kingdom. So see in that kingdom plantae. आता हे सगळं आपण अगोदरच पाहिलं. प्लांटीमध्ये पहा, which are the special cell organelles that differentiate plant cell from animal cell. कोणते आहेत तर बेसिक आहे फर्स्ट वन क्लोरोफिल. क्लोरोफिल की ज्यामुळे प्लांटला ग्रीन कलर आहेत आणि ॲनिमलला नाही, म्हणजेच क्लोरोफिल पिगमेंट प्लांटमध्ये आहे. सेकंड सेल वॉल, प्लांटमध्ये सेल वॉल नाही, ॲनिमलमध्ये सेल वॉल आहे. व्हॅक्युलच्या बाबतीत विचार केला तर प्लांटमध्ये व्हॅक्युल छोटा आहे, व्हॅक्युलमध्ये एम्प्टी स्पेस खूप छोटा आहे, ॲनिमलमध्ये तोच लार्ज दिसतो. The group of autotrophic living organism having eukaryotic cells with cell wall is the group of plants. Autotrophic living organism having a eukaryotic cell. Eukaryotic चं आत्ताच पाहिलं की ज्यांच्यामध्ये डिस्टिंक्ट असा न्यूक्लियस आहे. Plants have become autotrophic as they can perform photosynthesis with the help of chlorophyll. Plant make their own food by photosynthesis, therefore they are called as autotrophic. Living organisms of kingdom plantae are the main source of food for all other living organisms. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सिस्टीममध्ये प्रत्येकाला फूड मटेरियल लागतं आणि त्यातला बेसिक जो आहे तो म्हणजे आहे प्लांट. आणि प्लांटला आपण म्हणतो प्रोड्युसर, बिकॉज दे कॅन मेक फूड, दे कॅन प्रोड्यूस फूड अँड डिपेंड ऑन इट. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर डिपेंड ऑन दीज प्लांट्स. नेक्स्ट बेसिस ऑफ क्लासिफिकेशन कशावर डिपेंड आहेत ते पाहू आता. द प्रेझेन्स or absence of organ is the first criteria for classification of plant. पहिला क्रायटेरिया कोणता आहे? प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. कोणते ऑर्गन्स प्रेझेंट आहे, कोणते ऑर्गन, तिथूनच सुरुवात होते. द प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड इज द नेक्स्ट कन्सिडरेशन फॉर क्लासिफिकेशन. आता कंडक्शन ऑफ टिश्यू, आता आपल्याला माहिती आहे की प्लांटमध्ये बेसिकली दोन कंडक्टिंग सिस्टीम आहे, तसं आपल्यामध्ये एकच आहे, ते म्हणजे ब्लड वेसल किंवा ब्लड सर्क्युलेशन. तसं ॲनिमलमध्ये प्लांटमध्ये दोन आहेत, एक म्हणजे जे फूड मटेरियल कंडक्ट करतं आणि दुसरं आहे वॉटर कंडक्ट करतं. वॉटर आणि फूड हे दोन्ही सेपरेटली कंडक्ट होतात त्याच्यावरून. नेक्स्ट, डू द प्लांट्स बिअर सीड्स? यस, प्लांटला सीड असतात का? असतातच. इफ they do, then whether the seeds are enclosed in a fruit or not in a is also an important criteria for classification. पुढचा क्रायटेरिया आहे जर फ्रूटला सीड्स आहे, म्हणजे प्लांटला जर सीड आहे तर ते सीड फ्रूटच्या आतमध्ये आहेत की बाहेर. आता आतमध्ये आपल्याला खूप उदाहरणं दिसतात, दॅट मीन्स चिकू, गवा, हे सगळे कसे आतमध्ये असलेले सीड्स आहेत. जे आउटसाईड आहेत ते कोणते आहेत? कॅश्यू, काजू. काजू जर पाहिजे तर त्याचे सीड जे आहे ते बाहेरच्या बाजूने दिसून येत असतात. फायनली, प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन द सीड्स. अजूनसुद्धा त्याचं क्लासिफिकेशन होतं ते म्हणजे कॉटिलेडॉन. कॉटिलेडॉन म्हणजे तरी काय, तर आपण जर सीड घेतलं तर सीड म्हणजेच बी, तिला दल असतात, म्हणजे तिला जर आपण दोन भागात तोडू शकलो शेंगदाण्यासारखे तर दोन आपल्याला सेपरेट पार्ट दिसतात, म्हणजेच त्याला म्हणतात कॉटिलेडॉन. काहींना नसतात. उदाहरण जर द्यायचं झालं सिंगलचं तर आपण जर चिकूची बी पाहिली तर चिकूची बी सिंगल आहे, एकच आहे, तिच्यामध्ये दोन असे वेगळे भाग दिसत नाही. ओके, तसं आपण बदाम पाहिला, काजू पाहिला किंवा शेंगदाणे पाहिले तर त्याला दोन भाग दिसतात. तसंच गहू, ज्वारी, बाजरी यांना पण सिंगल आहेत, त्यांना काय असे दोन भाग होत नाहीत. ॲट दी हायर लेवल्स ऑफ प्लांट क्लासिफिकेशन, different characteristics are considered for classification. For example, depending upon the absence or presence of flowers, fruits and seeds, plants are classified as cryptogams or phenerogams. म्हणजे फ्रूट, फ्लावर आणि सीड या तीन गोष्टीवरून सुद्धा त्यांचं हायर क्लासिफिकेशन होतं आणि त्याला म्हणतात एक तर क्रिप्टोग्राम किंवा फिनोरोगॅम्स. Depending upon whether seeds are enclosed within a fruit or not, phenerogams are classified as gymnosperm and angiosperm. म्हणजेच पुन्हा जर सीड आहेत आणि सीडसुद्धा जर फ्रूटच्या आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल त्याच्यावर पुन्हा फिनोग्रामचे दोन टाईप्स पडतात, एक म्हणजे जिम्नोस्पर्म आणि दुसरा अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म आर फर्दर क्लासिफाईड ॲज मोनोकॉट्स और डायकॉट्स डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन अ सीड.
पुन्हा जे अँजिओस्पर्म आहे ते पुढे क्लासिफाय होतात मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये. मोनोकॉट म्हणजे सिंगल सीड आणि डाय म्हणजे 2 सीड. याचा आता आपण त्याला एकदल आणि द्विदल मराठीत म्हणतात. शेंगदाणे जर घेतले तर द्विदल आहे, चिकूची बी घेतली तर गहू बाजरी ज्वारी यातलं कोणतंही घेतलं तर ते सिंगल आहे. ओके, नेक्स्ट पहा. पहिला आहे क्रिप्टोगॅम्स. सर्च फॉर अ पॉन्ड विथ अ ग्रीनिश वॉटर. ग्रीनिश वॉटर पॉन्ड म्हणजे काय, छोटंसं डबकं. ग्रीनिश वॉटर याचा अर्थ तुम्हाला लक्षात येतो, त्याच्यावरती शेवाळ असतं. कलेक्ट सम ऑफ द ग्रीन फायबर्स फ्रॉम द वॉटर, पुट द फायबर्स इन अ पेट्री डिश and wash them clean with the water. Put one of the fibers in a drop of water on a glass slide and spread it out straight. Put a cover slip over the slide and observe under a compound microscope. Do you see the spirally arranged green thread like chloroplast in the cell in that straight fibers? This is known as spirogyra. Spirogyra ला मराठीत शेवाळ म्हणतो. आता शेवाळ सगळ्यांना माहिती आहे. आता स्पायरोगायरा जे आपण पहिला जो आता किंगडम पाहिला तो म्हणजे क्रिप्टोगॅम्स. या क्रिप्टोगॅम्सचा पहिला डिव्हिजन आहे थॅलोफायटा. आता हे मागे पण 8वीला पाहिलं आपण की ज्या पद्धतीने आपण पूर्ण अर्थ घेतला, अर्थ डिवाईड केल्यानंतर येतात कॉन्टिनंट, 7 कॉन्टिनंट. 7 कॉन्टिनंटमध्ये आहेत कंट्रीज, कंट्रीजमध्ये आहेत वेगवेगळे स्टेट्स, स्टेट्समध्ये आहेत डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्टमध्ये आहेत तहसील म्हणजे तालुका, आणि तहसीलमध्ये आहेत नंबर ऑफ जे काय असेल ते गाव म्हणजेच विलेजेस ऑर टाउन. तसंच इथे आहे किंगडम येणार सगळ्यात अगोदर, त्याच्यानंतर येणार फायलम, त्याच्यानंतर येणार डिव्हिजन, क्लास, अशा पद्धतीने ते डिव्हाइड होत चालतात खाली हळूहळू. तर पहिला डिव्हिजन आहे थॅलोफायटा. दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. आता याची कॅरेक्टरिस्टिक विचारले जातात, त्याच्यामुळे हे पॉईंट आउट करून एक एक सेपरेट तुम्ही पॉईंट वाईज लिहित चला. दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. आता शेवाळ कुठे वाढतं, पाण्यामध्ये, हे तर लगेच लक्षात येतं. सो दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. These group of plants which do not have a specific part like roots, stem, leaves, flowers but are autotrophic due to the presence of chlorophyll is called algae. आणि हे कोणाच्या फॅमिलीत जातात तर अल्गीमध्ये. आता अल्गी आणि स्पायरोगायरा हे एक्झाम्पल आहे, शेवाळाचं आहे. आता पहा यांना कोणत्याही प्रकारे इथे दिसतंय उल्वा, कॅरा, स्पायरोगायरा यांना कुठेही रूट नाही दिसत, लिव्ज नाही, फ्लावर्स नाही, रूट नाही, काहीच नाही, पण क्लोरोफिल आहे म्हणजे ते आहे ऑटोट्रॉपिक. नेक्स्ट पुढचं आहे दे मे बी युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर अँड मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज. ते युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेलचे असतात, मल्टीसेल्युलर नंबर ऑफ सेलचे असतात, ते मायन्यूटसुद्धा असतात म्हणजे मायक्रोस्कोपिक म्हणजे खूप स्मॉल, आणि लार्जसुद्धा असतात जसे शेवाळ आहेत अल्गी. हे सगळे शेवाळाचेच प्रकार चालू आहे. फॉर एक्झाम्पल अल्गी आर स्पायरोगायरा, अल्सेक्स, ओल्वा, सर्गॅसम एक्सेट्रा. Some of these are found in a fresh water while some are found in a saline water. Some are found in a fresh water. Fresh water म्हणजेच तळे वगैरे जे आहेत म्हणजे आपण गोड्या पाण्याचे म्हणू शकतो, आणि सलाय वॉटर म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा आढळतात. These plants usually have a soft and fiber like body. कशी आहे यांची बॉडी, सॉफ्ट अँड फायबर लाईक म्हणजे एकदम मऊ आणि दोऱ्यासारखी. Various types of fungi like yeast and molds which do not have chlorophyll are also included in the group. असेही आहेत काही की ज्यांना क्लोरोफिल नाही, पण ते कोणते आहेत, फंगी. फंगी म्हणजे बुरशीच्या फॅमिलीमधले येतात, यांच्यामध्ये वळतात पण त्यांना क्लोरोफिल नाही, दॅट मीन्स दे आर ऑटोट्रॉपिक. ही डायग्राम महत्त्वाची स्पायरोगायराची, ही मात्र व्यवस्थित ड्रॉ करा. यांची बाकीच्यांची उल्वा आणि कॅराची करू नका, पण स्पायरोगायराची व्यवस्थित ड्रॉ करा. इथे मध्यभागी न्यूक्लियस दाखवलेला आहे, त्याच्यानंतर हे जे बँड्स आहे त्याला म्हणलं आहे स्पायरल क्लोरोप्लास्ट, सेल वॉल आहे, आणि पायनॉइड्स आहेत. पुढचं सेकंड डिव्हिजन आहे तो म्हणजे ब्रायोफायटा. ब्रायोफायटा. यू मे हॅव सीन अ लश ग्रीन सॉफ्ट कार्पेट ऑन ओल्ड वॉल्स, bricks and rocks in the rainy season. Scrape it gently with a small ruler, observe it under a magnifying glass and discuss. आता ब्रायोफायटा म्हणजे एक प्रकारचं
शेवाळातलंच फॅमिलीतलं येते हे, कारण आता हे सगळे शेवाळात चालू आहे, त्याच्यामधलाच हा भाग येतो. This group of plant is called as amphibians of the plant kingdom because they grow in a moist soil but need water for reproduction. म्हणजे ब्रायोफायटामध्ये असलेले जे काही प्लांट्स आहेत किंवा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांना आपण म्हणतो ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्सचा तुम्हाला ॲनिमल्सच्या बाबतीत माहिती आहे की ॲनिमल्स म्हणजे जनरली फ्रॉग हे जे आहेत हे ॲम्फिबियन आहे बिकॉज दे लिव्ह इन अ वॉटर ॲज वेल ॲज ऑन अ सॉईल. सिमिलरली दिस टाईप ऑफ प्लांट्स आर मेनली गो इन अ मॉइस्ट बट दे रिक्वायर्ड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनसाठी मात्र त्यांना पाण्याची आवश्यकता असते. These plants are thalloid, multicellular and autotrophic. हे आहेत थॅलॉइड आहेत, मल्टीसेल्युलर आहेत आणि ऑटोट्रॉपिक आहेत. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन म्हणजे त्यांना छोटे छोटे असे स्पोर्स येतात आणि त्याच्यातून ते प्रोड्यूस होतात. खाली गेल्यावर स्ट्रक्चर आहेच, इथे दिसेल तुम्हाला स्पोर फॉर्मेशन. हे पहा इथे स्पोर्स दिसतात, हे आहेत छोटे छोटे जे आहेत त्याला आपण स्पोर्स म्हणतो. किंवा आपण स्पोर पाहायचं म्हणलं तर जास्वंदीचं फूल घेतलं आणि त्याच्या वरती सहज हात फिरवलं तर हाताला छोटे छोटे येलो कलरचे स्पॉट लागतात, ते म्हणजे आहेत स्पोर. हे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट, रिबन लाईक लॉंग, विदाउट ट्रू रूट्स, स्टीम अँड लिव्स. स्ट्रक्चर कसं आहे त्याचं तर फ्लॅट म्हणजे चेपटा आहे, रिबन लाईक म्हणजे रिबन सारखं, आणि त्याला रूट किंवा ट्रू रूट म्हणजे काय, जसं प्रत्यक्षात आपल्याला झाड आपण एखादं जर काढलं जमिनीतून त्याला मुळं दिसतात, स्पष्ट दिसून येतात, तसं यांना काय ट्रू रूट नाही आहेत, पण ते काय ट्रू म्हटलं जात नाही. स्टीम अँड लिव्स आर ऑल्सो. स्टीम अँड लिव्स आहे पण ट्रू रूट नाही. इन्स्टेड दे हॅव स्टीम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स. म्हणजे स्टीम आणि लीव जसं आपल्याला झाडांना दिसतं तसं नाही, पण तसे पार्ट्स मात्र आहेत. आणि यांना जे रूट आहेत म्हणजे नॉट अ ट्रू रूट लाईक अ रायझॉइड्स, त्याला रायझॉइड्स म्हणतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. म्हणजे यांना सेपरेट असं झायलेम फ्लोएमसारखी कंडक्शनची सिस्टीम नाही. फॉर एक्झाम्पल मॉस म्हणजेच फुनारिया, मर्चेंटिया, अँथ्रोसेरस आणि रिसिया हे एक्झाम्पल आहेत. यांचे डायग्राम मात्र कंपल्सरी ड्रॉ करा आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा एकदम छान ड्रॉ करा. हा प्लांट्स ऑफ ब्रायोफायटा, रायझॉइड्स, मर्किनची. रायझॉइड्स यांना दाखवले मुळासारखे पण ॲक्च्युली मुळं नाही. अडुळशाच्या पानाला कसं छोटे छोटे येतात तसंच आहे. फुनारिया, मर्चेंटिया आणि अँथ्रोसेरस यांना इथे कॅप्सूल दाखवलेलं आहे की त्या कॅप्सूलमध्ये स्पोर्स असतात. खाली स्टॉक आहे म्हणजे देठ आहे. लीफ लाईक पार्ट्स, इथे सुद्धा लीफ लाईक पार्ट दाखवलं आहे आणि रायझॉइड्स दाखवलेलं आहे यांना पण. ओके, नेक्स्ट डिव्हिजन इज टेरेडोफायटा. Plants from this group have well developed roots, stem and leaves and separate tissue for conduction of food and water. पहा यांना सगळंच आहे, इथे डायग्राममध्ये दिसून येत आहे. हा आहे फर्न, नेचेचं झाड म्हणतात त्याला फर्न. यांच्यावरती हे पण छोटे छोटे स्पोर्स दिसतात, म्हणजे यांचं रिप्रोडक्शन हे पानावरती होतं. पानावरती स्पोर्स येतात आणि हे स्पोर्स मॅच्युअर झाल्यानंतर तिथून निघतात, हवेत उडत जातात आणि ते जमिनीमध्ये पुन्हा नवीनच रुजतात. त्याला रूट आहे, स्टीम आहे, सगळंच आहे. बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. यांना मात्र फ्रूट आणि फ्लावर नाही. मग यांचं रिप्रोडक्शन होतं. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर फॉर्म अलॉंग द बॅक ऑर पोस्टेरियर सर्फेस ऑफ देअर लिव्स. म्हणजे बॅक साईडला पानाच्या मागच्या बाजूला या पद्धतीचे स्पोर्स फुगवटे येतात आणि त्या स्पोर्समध्ये हे तयार झालेलं दिसून येतं आपल्याला. ओके, एक्झाम्पल्स आर फर्न्स लाईक नेफ्रोलेपिस, मॉर्सिलिया, पेट्रिस, then adentum, equisetum, Selgenia, Lycopodium. These plants reproduce asexually by spore formation and sexually by zygote formation. म्हणजे हे दोन्ही टाईपचे रिप्रोडक्शन करतात, सेक्सुअली आणि असेक्सुअली. सेक्सुअली म्हणजे पार्टनर्स दोन मेल आणि फिमेलची गरज असेल, दोन म्हणजेच मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन झायगोट तयार होत असतो म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन. असेक्सुअलमध्ये
तसं काही होत नाही, तर फक्त पानावरती स्पोर्स येतात आणि त्याच्यातून स्पोर्स बाहेर जाऊन प्लांट प्रोड्यूस होत असतं. दे हॅव वेल डेव्हलप कंडक्टिंग टिश्यू, म्हणजे यांच्यामध्ये मात्र सेपरेट अशी कंडक्टिंग टिश्यू आहे. ओके, these are for Pteridophyta. All these plants reproduce by spore formation. They are called cryptogams as their reproductive organs cannot be seen. म्हणजे यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दिसत नाही म्हणून त्यांना म्हणतात क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोस मीन्स हिडन आणि गॅम्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ओके, यांचे व्यवस्थित छान अशा नोट्स आणि डायग्राम तयार